वेळ आज आली येणार नाही यंदाच्या वर्षी माझी येडू डोंगराचं घर डोंगराच्या खाली ग आई डोंगरा जत्रा येरमाळ्याची झाली जाईत खास करून आजच्या या कार्यक्रमाला येडेश्वरी येरमाळा देवस्थान ट्रस्टचे गुरव या ठिकाणी आज त्यांचे देखील पाऊल आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. तुळजापूर मंदिरातले काही गुरु आहेत त्यांचे देखील पाऊल आज आपल्या या कार्यक्रमाला आणि या गुरुवांच्या प्रत्येक आवडीचं गाणं जत्रा येरमाळ्याची झाली जाईत भक्तांच्या भावनेची झाली माहीत माझी चिमणी जुरत बसल की मला गुरव दादा येडूला माझा ज्यावेळी येरमाळची यात्रा कॅन्सल झाली त्यावेळी गाणं गेलो तुम्ही अहो तुमच्या मजा किती लागलंय मनाला आणि फक्त यात्रा येरमाळ्याची ह्या वर्षी होणार नाही फक्त ही बातमी समजल्यानंतर गाणं केलं जातं अहो तुमच्या आमच्या किती लागलंय मनाला त्या माऊलीनं सांगावं वाईट वाटत असेल की बाबा ह्या वर्षी यात्रा होणार नाही किंवा थाटमाट काय बघता येणार नाही तर जिचा थाटमाट असतो तिला किती वाईट वाटत असेल फुल रांगोळ्या पाय घड्यांचा थाट फुल रांगोळ्या पाय घड्याचा थाट वाडा पाटला
पाहि तिची वाट दारू गोळा बुडवा माझवान हलगी खनखना दारू गोळा बुडवा माझवान हलगी खनखना फुल रांगोळ्या पायघड्यांचा तो थाट वाडा पाटलाचा पाहि तिची वाट दारू गोळा उडवा वाजवान हलगी खनखना माझी चिमणी झुरत बसल की मना उडवताना येडूला माझ्या वामन वाघमोडे यांच्याकडून सुद्धा या गाण्याचं कौतुक 100 रुपये मिळाले बरड्यामध्ये कारण अग येडूसाठी डेरा सुद्धा मनाला झुरतोय ग अग येडूसाठी डेरा सुद्धा मनाला झुरतोय ग चुन्याचा खडा सुद्धा हाक मारतोय करण पाटोळे माझे शिष्य यांच्याकडून देखील या गाण्याचं कौतुक 100 रुपये मिळाले माझ्यावर अग येडूसाठी सुन्याचा खडा सुद्धा हाक मारतोय माझे शिष्य तुकाराम पाटोळे यांच्याकडून देखील माझी प्रेमाची अशी भेट आली तसेच माझे फार मोठे चाहते आहेत पंढरपूरचे की मग मी दिल्लीमध्ये जरी असेल तरी त्या ठिकाणी येऊन भेटणारा असा एकमेव माझा चाहता आहे आणि म्हणून तसेच माझे दुसरे शिष्य आप्पा नेत्राव पंढरपूर यांच्याकडून देखील या ठिकाणी प्रेमाची अशी भेट आली भरल्या पाहिजे तसंच पप्पू हा देखील माझा शिष्य आहे याच्याकडून देखील आपल्या गुरुचं कौतुक 500 रुपये भेटायचे भरल्यावर अग येडूसाठी डेरा सुद्धा मनाला झुरतोय ग चुन्याचा खडा सुद्धा हाक मारतोय ग चुन्याचा खडा सुद्धा हाक मारतोय ग चुन्याचा खडा माझा शिष्य आता वाटलं जरा गण रडला साजन माणूस मेल्यावानी आणि या गाण्याची चाक सुद्धा बघतोय या पोरासाठी इकडे तू इथं स्थाप करा आता वाटलं जरा गाणं केल्यावानी सारंगवळी पहिलं टाळ्या वाजवा मग का वाजवायचे मी सांगतो जे मगाशी गात होते उमेश गवळी त्यांचे चिरंजीव आहेत हे गाणं मी रात्री 3:30 वाजता गायलं चिमणी झुरत बसल ग मला रात्री 3:30 वाजता हे गाणं गायलं म्हणजे गाणं गायलं मी मला वाटतं 2-2:15 दरम्यान तर त्या गाण्याच्या रिदमचा थोडासा प्रॉब्लेम होता क्लिकचा तर 2 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत त्या गाण्यासाठी झटला आणि 7:30 वाजता गाणं तयार झालं की 9:30 वाजता युट्यूबला अपलोड झालं फक्त ह्या फॉर्म आणि प्रॉपरली लॉकडाऊन त्या दिवशी जाहीर झाला होता आणि रात्र 12 नंतर मला वाटते आताच आम्ही प्रोफेशनली गायला थांबल्यासारखं झालंय तरी पण ह्या गाण्यावर आज एवढं प्रेम मिळतंय की रात्रभर गात आहेत आता वाटलं जरा गाणं केल्यावानी रडला साजन माणूस मेल्यावानी कसा सावरू स्वतःला मनमनाच
ऐकना कसा सावरू स्वतःला मन मनाच ऐकना बराच वेळ झालं. करण पाटोळे कोमल पाटोळेंची एक फरमाईश आहे की आमच्या दोघांच्या आवाजात नृत्य गाणं ऐकायचंय तर मुकुट अंतर गावतोय.